बघा, न्यू आणि लेटेस्ट अपडेट आहे ई श्रम कार्ड या योजनेबद्दल। तर ई श्रम कार्ड योजना ज्यांचं खातं आहे त्यांना आता 2000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा, ई श्रम कार्ड योजना धारकांना आजपासून मिळणार 2000 रुपये। तर भारतातील असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत। यामध्ये ई श्रम कार्ड योजना ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना ठरली आहे। योजनेमुळे असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांना आर्थिक मदत आणि संरक्षण मिळाले आहे। कामगारांच्या हक्कासाठी व आर्थिक सुरक्षेसाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे। बघा, या योजनेत नोंदणी केलेल्या कामगारांना विविध प्रकारचे सवलती ह्या मिळत आहे। तर ई श्रम कार्ड योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे। या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सुरक्षितता आणि मदत प्रदान करणे हा आहे। देशातील बांधकाम कामगार, घरगुती काम करणारे, शेतमजूर, रस्त्यावर विक्री करणारे आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगार यासाठी पात्र आहेत। या योजनेमुळे कामगारांना सरकारी योजनेचा लाभ सहज मिळू शकतो। बघा, कोणाकोणाला काहीच माहिती नसते तर ही योजना कोणत्या कोणत्या लोकांसाठी आहे, तर शेतमजूर, रस्त्यावर विक्री करणारे, जे काही म्हणजे रस्त्याच्या कडेने जे बसतात लोक आपले जे वस्तू विकतात त्यांच्यासाठी, बांधकाम कामगार, घरगुती काम करणारे लोक या सर्वांसाठी ही योजना आहे। या योजनेमार्फत आता 2000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे। तर कामगारांना सरकारी योजनेचा लाभ सहज मिळू शकतो। या योजनेमुळे देशातील अनेक असंघटित कामगारांना आधार मिळत आहे। सध्या सरकारकडून दरमहा 2000 रुपये आर्थिक मदत दिली जात आहे। ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते। पैसे वितरित करण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT प्रणालीचा वापर हा केला जातो। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 1000 ते 2500 रुपयापर्यंत मदतही दिली जाऊ शकते। ही रक्कम गरजूंच्या यांना त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते। अशा प्रकारे सरकारने आर्थिक सहाय्य थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची सुविधा निर्माण केली आहे। वयस्करांसाठी पेन्शनसुद्धा या योजनेमार्फत आहे। 60 वर्षानंतर नियमित मासिक पेन्शन मिळण्यासाठी एक योजना आहे। दरमहा 3000 रुपयांची पेन्शन दिली जाते। या योजनेचा मुख्य उद्देश वृद्धापकाळात व्यक्तींना आर्थिक स्थैर्य आणि नियमित उत्पन्नाची सुरक्षा देणे हा आहे। त्यातून वयस्कर व्यक्तींना त्यांच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीचा आधार मिळतो। ई श्रमच्या माध्यमातून या योजनेमध्ये नोंदणी करून या सुविधांचा लाभ घेता येतो। बघा, यात नोंदणी करावी लागते आणि ते कार्ड मिळते। यामुळे वृद्धापकाळात एक आर्थिक सुरक्षितता मिळवता येते। अपघाताही विमासुद्धा मिळतो। तर अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते। आंशिक अपंगत्वाच्या बाबतीत 1 लाख रुपयापर्यंतचे सहाय्य उपलब्ध आहे। या विम्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेची खात्री मिळते। अपघातामुळे होणारे अनपेक्षित खर्च कुटुंबाला कमी होतात। विमा संरक्षणामुळे संकटाच्या काळात काही आर्थिक आधार मिळतो। अशा प्रकारे अपघात विमा कुटुंबासाठी एक महत्त्वाची सुरक्षा आहे। महत्त्वाच्या अटी बघा, ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत त्या पूर्ण करणे आवश्यक आहे। या योजनेत सहभाग घेणारा कामगार असंघटित क्षेत्रात काम करणारा असावा। तसेच त्यांचे वय 16 ते 59 म्हणजेच 60 वर्षाच्या आतमध्ये असावे। 16 ते 59 वर्ष। आधार कार्ड असणे आवश्यक आहे। बँक खाते असणे आवश्यक आहे। याशिवाय मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा। या सर्व अटी पूर्ण केल्यास कामगार ई श्रम कार्डचा लाभ घेऊ शकतात। पेमेंट स्थिती, तर बघा याची पेमेंट स्थिती काय, लाभार्थी आता त्यांची पेमेंट स्थिती ऑनलाईन तपासू शकतात। यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जाऊन होमपेजवरील लॉग इन विभागात आपला ई श्रम कार्ड नंबर आणि पासवर्ड टाकावा। नंतर लॉग इन बटनावर क्लिक करा आणि ई श्रम कार्ड पेमेंट लिस्ट चेक करा या पर्यायावर क्लिक करा आणि यानंतर आपली पेमेंट स्थिती स्क्रीनवर प्रदर्शित होईल। ही प्रक्रिया सोपी आणि जलद होते। तर योजनेसाठी पात्र, जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही आजच आपल्या जवळच्या संबंधित सरकारी कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाईन माहिती मिळवून योजनेचा लाभ त्वरित घेऊ शकता। यामुळे तुम्हाला योजनेचा सर्व लाभांचा पुरेपूर फायदा मिळवता येईल। कार्यालयात जाऊन किंवा इंटरनेटवर तपासून तुम्हाला कोणतीही माहिती मिळवणे सोयीचे ठरेल। वेळेवर योग्य माहिती मिळवून तुम्ही लाभासाठी अर्ज करू शकता। तर अशा पद्धतीने ई श्रम कार्ड धारकांना आता 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तुम्ही नक्की चेक करून बघा तुमच्या अकाउंटला जमा झाले किंवा नाही, किंवा तुमच्या
कार्डवर ते चालू झाले की नाही. चला भेटू अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओ.